नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आपण एसटीची वाट बघत स्टॉपमध्ये थांबलेलो, तेवढ्यातच पाऊस पडायला लागला म्हणून छत्री न उघडता आपण स्टॉपमध्ये जाऊन थांबलो. आज सॅटर्डे असल्यामुळे शाळेची मुलं आज सगळी सकाळच्या एसटीमध्ये होती आणि बस खूप भरलेली. एवढी गर्दी होती की आपण दरवाजावर थांबून आलो. पण ही गर्दी काय जास्त लांब पर्यंत नव्हती, आपल्या घरापासून ते महापण बाजारापर्यंतच होती. जिम मध्ये येऊन आम्ही आमचा लेग वर्कआउट सुरू केला आणि आजचे माझे पार्टनर होते भाऊ दादा, जे की बांद्यावरून खास जिम साठी इकडे येतात. लेगचा वर्कआउट तर तोच होता, सेम तेच व्हेरिएशन, पण त्यांनी आज मला खूप गायडन्स दिला माझ्या फॉर्म बाबतीत. जो की इनकरेक्ट फॉर्म होता तो त्यांनी मला करेक्ट करून दिला. जसा वर्कआउट सगळा कंप्लीट झाला तसे आम्ही दोघं असेच थोड्या वेळ बसलेलो. भाऊ दादा सोबत वर्कआउट करायला मला आज खूप मजा आली. प्रोफेशनल माणसांसोबत वर्कआउट केल्याचे हेच फायदे की खूप नॉलेज आपल्याला मिळतं. प्रत्येक वर्कआउट नंतर स्ट्रेचिंग सुद्धा इम्पॉर्टंट असते आणि त्याचे पण काही टिप्स त्यांनी मला दिले. दोघांनी स्ट्रेचिंग करत आजचा वर्कआउट कंप्लीट केला. जिम मधून निघाल्यानंतर आपण गेलेलो द्वारकामध्ये ओट्स घ्यायला, जे काय आपले संपलेले. आपण कुडाळातून जात असताना बघितलं तर आज रक्षाबंधनची लगबग सुरू झाली आहे पूर्ण कुडाळात. खूप ठिकाणी राख्यांचे स्टॉल लागलेले. घरी आल्यानंतर आपण आपला प्रोटीन सोयाबीन सलाड खाल्ला, जो की मीच बनवलेला आणि खूप टेस्टी सुद्धा झालेला. आपली सगळी कामं आटपली, आंघोळ वगैरे करून घेतलं आणि आपण येऊन बसलो जेवायला. आज जेवणात होतं चण्याची उसळ, नाचणीची भाकरी, भात, त्यासोबत ताकाची कढी आणि सोबत सलाड. जेवून घेतल्यानंतर आपण असेच बाहेर फिरत होतो आणि बघितलं तर आपल्या कुणग्यात कुत्रे काहीतरी शोधत होते का काहीतरी करत होते खूप वेळापासून. आम्हाला तिथून कळे ना की ते काय करतात, म्हणून मी आणि पप्पांनी विचार केला की तिकडेच जाऊन बघूया की नक्की करतायत काय. आणि येऊन बघितलं तर ढँगटा डँग या तिघांनी एक कोंबडा मारलेला. शनिवार होता, मस्त पाऊस पडत होता आणि या तिघांची इकडे गटारी पार्टी चालू होती, म्हणून आम्ही त्यांना काही डिस्टर्ब केलं नाही. म्हटलं करू दे काय ती पार्टी. सो दॅट्स इट फॉर टुडे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.